आमच्यावर आरोप झाले, निवडणुका झाल्यावर हे बंद करतील। मी आपल्याला सांगतो, माझ्या लाडक्या बहिणीची योजना आम्ही बंद करणार नाही। उलट आम्ही दिव्यांगांना 1,500 रुपये होते ते आता 2,500 रुपये आम्ही देतोय। संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, ह्या वेगवेगळ्या योजना माझ्या गरीब माणसाला थोडीशी मदत कशी करता येईल, त्याला आपल्याला धान्य कसं देता येईल, त्यांना स्वतःच्या पायावर उभं कसं करता येईल, अशा पद्धतीचं काम आमचं सगळ्यांचं ह्या निमित्तानं चाललेलं आहे। माझी आपल्याला विनंती आहे, मी समाजकारण राजकारण करणारा एक कार्यकर्ता 35 वर्ष काम करतोय। मी लाडक्या बहिणींना कधी नव्हे तर आपण त्या ठिकाणी काही ना काही त्यांचा मान सन्मान, त्यांना प्रतिष्ठा, त्यांना आर्थिक बाबतीमध्ये थोडंसं स्थैर्य मिळावं म्हणून आम्ही त्यांना लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट भेटणार। काय आहे गुड न्यूज ती आपण बघणार आहोत। महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत, त्यामुळे हा हप्ता कधी भेटणार असा सवाल लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे। याच दरम्यान आता लाडक्या बहिणींना अजून एक मोठी गुड न्यूज भेटलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता 16वा हप्ता म्हणजेच तुमचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालेला असेल, त्याच्यानंतर तुम्ही 17व्या हप्त्याची म्हणजेच या ठिकाणी तुमच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल। तुम्ही वाट पाहताय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा। बघा तुम्हाला 16वा हप्ता भेटलाय की नाही तेही सांगा, कारण की आतापर्यंत 16व्या हप्त्यापर्यंतचे सर्व पैसे तुमचे जमा झाले आहेत की नाही तेही सांगा। 16व्या हप्त्यानंतर तुमचा हा 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। आपण जर बघितलं मागच्या 5 ते 6 महिन्यापासून लाडक्या बहिणींचे पैसे या ठिकाणी त्या महिन्यामध्ये जमा न होता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होताना आपण बघितलेले आहेत। त्याच्यामुळे सरकारने कुठेतरी याची 1 तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे। 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत लाडक्या बहिणी वाट पाहतात, मात्र त्यांचे पैसे वेळेवरती जमा होताना दिसत नाहीत। त्याच्यामुळे 1 तारीख फिक्स झाल्यास लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार नाही। तुम्हालाही वाटतं का सरकारने कुठेतरी 1 तारीख फिक्स करायला पाहिजे? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा तुम्हाला तसं वाटत असेल तर बघा लाडकी बहीण योजनेचा हा 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता जो आहे त्याच्यासोबत तुम्हाला डबल गिफ्ट भेटण्याची या ठिकाणी शक्यता आहे। महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया देखील अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि 31 डिसेंबर पर्यंत या प्रक्रियेची मुदत वाढवण्यात आलेली आहे। म्हणजेच याची जी मुदत जी आहे लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर पर्यंत करण्यात आलेली आहे। ज्यांची ई-केवायसी झालेली नाही त्यांना 31 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी ई-केवायसी आता करता येणार आहे। भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी करताना प्रॉब्लेम येत होते, जसं की OTP न येणं आणि या ठिकाणी कोणाचा आधार नंबर टाकायचा, पती हयात नाहीत किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे तर त्या लाडक्या बहिणीने नेमका आधार क्रमांक कोणाचा टाकायचा त्याबद्दल देखील या ठिकाणी भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना एरर येत होता, त्याबद्दल अडचण होती। त्याचा GR देखील आता प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या GR नुसार लाडक्या बहिणींना आता ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविकांकडे या ठिकाणी त्यांच्या पती किंवा वडिलांचं प्रमाणपत्र जे आहे ते जमा करायचं आहे आणि त्यांची ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। तर 31 डिसेंबर पर्यंत या प्रक्रियेबद्दलची मुदत जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। अनेक लाडक्या बहिणींना त्यामुळे दिलासा देखील भेटलेला आहे। मात्र असं असलं तरी नोव्हेंबर महिन्याचे या ठिकाणी जवळपास आपण बघितलं तर 25 दिवस उलटून गेलेले आहेत, परंतु महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये अजून जमा झालेले नाहीत। तर हा महिना संपायला अवघे 5 ते 6 दिवस उरलेले आहेत, तरी त्यांच्या या ठिकाणी खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा म्हणजे 17वा हप्ता या ठिकाणी जमा झालेला नाही आणि हे पैसे नेमके कधी जमा होऊ शकतात त्याचीच माहिती आपण बघणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होत आहे। मात्र या लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज आता समोर आलेली आहे, त्यांना आता डबल गिफ्ट भेटू शकतं। काय आहे नेमकी त्याबद्दलची महत्त्वाची माहिती तीच आपण बघणार आहोत। बघा लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे अद्याप पैसे न मिळाल्याने चिंतेचं वातावरण आहे। त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख देखील घोषित झाल्यानं आचारसंहिता देखील सुरू आहे, त्यामुळे नोव्हेंबरचे पैसे कधी भेटणार, आता मिळणार की नाही असा अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आहे। तर काळजी करण्याचं कारण नाही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांबद्दल निवडणूक आचारसंहितेचा
परिणाम होणार नाही अशी माहिती समोर आलेली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मिळणार असा प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर उशिरा या ठिकाणी जमा झाला तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली गेलेली आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींना पुढील महिन्यात डबल गिफ्ट जे आहे त्या ठिकाणी भेटण्याची शक्यता वाढलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला एकत्रित 17वा प्लस या ठिकाणी 18वा हप्ता देखील एकत्रित भेटण्याची मग या ठिकाणी शक्यता असू शकते. तर बघा लाडक्या बहिणींना सध्या ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे. पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणि पैसे मिळण्यासाठी आता ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. ही प्रक्रिया पूर्ण केली तर तुम्हाला मिळणारे पैसे जे आहेत ते वेळेवरती भेटणार आहेत. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास योजनेचा लाभ आतापर्यंत या ठिकाणी घेणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण की तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया जी आहे GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रत्येक वर्षी तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करणं गरजेचं आहे. ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्यासाठी आता मुदतवाढ करण्यात आली असून ती या ठिकाणी पात्र महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तोपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली नाही तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी योजनेचा लाभ जो आहे तो भेटण्यासाठी अडचणी येऊ शकतात. तर आता अजून ई-केवायसी ज्यांनी केली नाही त्यांना नोव्हेंबरचे 1500 रुपये येणार की नाही त्याच्याबद्दल काय महत्त्वाची माहिती आहे ती देखील आपण बघूयात. लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. त्याचा GR देखील आलेला आहे. त्यानुसार प्रत्येक वर्षी या ठिकाणी लाडक्या बहिणींना ई-केवायसी आता करायची आहे. अजूनही ई-केवायसी न केलेल्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार की नाही याबाबत प्रश्न विचारला जात आहे. तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. केवायसी न केलेल्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता भेटणार की नाही नोव्हेंबरच्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. अजूनही हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. लवकरच याबाबत अधिकृत माहिती दिली जाईल. दरम्यान आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य केलं आहे. जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार नाही असा प्रश्न या ठिकाणी सध्या विचारला जात आहे. तर अजूनही तुमची ई-केवायसी झालेली नसेल तर लाडक्या बहिणींना तुम्हाला प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी वेळेवरती पाहिजे असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणं गरजेचं आहे. तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का तुम्हाला सक्सेसफुल असा SMS आलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा. लाडकी बहीण योजनेत केवायसी साठी मुदतवाढ जी आहे ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. तर या कालावधीत देखील तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ जो आहे तो भेटण्यासाठी अडचणी मात्र या ठिकाणी येऊ शकतात. त्याआधीच नोव्हेंबरचा हप्ता देखील या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतो. नोव्हेंबरचा हप्ता सर्व लाभार्थी महिलांना मिळणार की या ठिकाणी फक्त केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींनाच या ठिकाणी भेटणार असं याबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो वेळेवरती भेटणार आहे. परंतु तुम्हाला ई-केवायसी करणं मात्र गरजेचं आहे. ऑक्टोबरचा हप्ता हा सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळालेला होता. त्यामुळे जोपर्यंत केवायसीची मुदत संपत नाही तोपर्यंत सर्व लाभार्थी महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो वेळेवरती भेटत राहणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना तुमची केवायसी जी आहे ती पूर्ण करून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवरती जाण्याची देखील शक्यता असू शकते. कारण की बघा नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे तरीही हप्त्याबाबत कोणतीही मात्र अजून अधिकृत घोषणा जी आहे ती करण्यात आलेली नाही. तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी मागील काही महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो या ठिकाणी लांबणीवरती जात आहे. ऑक्टोबरचा लाभ देखील या ठिकाणी तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये दिला गेला. ऑक्टोबर महिन्यामध्ये तो लाभ जमा झाला नाही. त्यामुळे नोव्हेंबरचे पैसे देखील पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला जाऊ शकतात. आणि जर पुढच्या महिन्यामध्ये उशीर झाला तर दोन्ही हप्ते मात्र तुम्हाला या ठिकाणी एकत्रित भेटण्याची शक्यता देखील असू शकते. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.